श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, दिवाळी हा सण नुकताच आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदानं साजरा केला आहे. दिवाळी म्हटली की साफसफाई, नवीन वस्तूंची आणि कपड्यांची खरेदी, फराळ, फटाक्यांची आतिषबाजी या सगळ्या गोष्टी आल्याच. यासोबतच काही लोक, विशेषतः बच्चे मंडळी, मातीचे किल्ले देखील तयार करतात आणि यासाठी ते परीक्षा कधी एकदा संपते आणि दिवाळीची सुट्टी सुरू होते याची वाट बघतात. मात्र हे किल्ले आपण का तयार करतो, त्यामागं काही इतिहास दडलेला आहे का, हे आपल्याला फारसं ठाऊक नसतं. आणि म्हणूनच आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलं आहे दुर्ग प्रतिष्ठान परिवारचे अतुल गुरु यांना. जाणून घेऊया त्यांच्याकडून दिवाळीतील मातीचे किल्ले, त्यांचा इतिहास आणि महत्त्व याबाबत. गुरु सर, आकाशवाणीच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मी आपल्याला सुरुवातीला विचारू इच्छिते की दिवाळीत हे मातीचे किल्ले आपण का तयार करतो, त्यामागं काही विशेष कारण किंवा इतिहास आहे का? बिलकुल, नक्की. आपण जर बघितलं तर भारतामध्ये किंवा जगामध्ये 3 ऋतू आपण बघतो, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. तर नेमका या ज्या आपण शिवकालीन अभ्यास करतो म्हटलं तर शिवाजी महाराजांनी ज्या काही स्वाऱ्या केल्या किंवा त्यावेळेस लढाई ज्या होत होत्या त्या पावसाळ्यात झाल्यानंतर होतात. म्हणजे ज्या पण मोहिमा निघायच्या त्या पावसाळा संपल्यानंतर या सगळ्या मोहिमा निघायच्या. विशेषतः आपण आजही प्रवासाला जातो तर आपण बघतो की उपयुक्त वेळ कोणती, तर हिवाळ्याची ही वेळ उपयुक्त असते. तर यावेळेस लढाया वगैरे व्हायच्या. आपण जर शिवकालात आलो, 16व्या शतकामध्ये आलो, 1630 ते 1650 हा शिवकाल, 18,306 दिवसाचा काळ शिवाजी महाराजांचा. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की शिवाजी महाराज जेव्हा बालपणी होते, जिजाऊंनी त्यांना जेव्हा आपले बालपणाचे धडे दिलेत, ते धडे देत असताना शिवाजी महाराज बालपणी किल्ले करायचेत, छोटे छोटे डोंगर करायचेत आणि ते म्हणायचे की हे माझे डोंगर, हे माझे किल्ले, हे माझं स्वराज्य. ही त्यांची बालपणीची शिकवण आहे. आणि याचा पुरावा कुठे आढळतो? कवी परमानंदांनी लिहिलेल्या शिवभारत ग्रंथामध्ये 8व्या चॅप्टरमध्ये 27व्या श्लोकामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. यामधून असं म्हणतो की शिवकालामध्ये किल्ले बनवायचे ते. त्यामुळे आपले ते दिवाळीच्या वेळेस जेव्हा महाराज मोहिमेला निघायचे त्यावेळेस ही दिवाळी हा सण, हा ऋतू हा त्यांना फेवरेबल राहायचा. म्हणून दिवाळीमध्ये ते किल्ले आपण बनवायचे. आणि एक प्रथा अशी होती की उडवायचे. तर उडवायचे का? तर त्याचं कारण आहे की कोणाचाही प्रांत आपण हस्तगत केला हे सांगण्यासाठी आपण झेंडा लावतो. आजही आपण लावतो की भाई इस प्रांत के ऊपर हमारा झेंडा चढ गया. तर ही जे चढलेला झेंडा किंवा झेंडा लावलेला असतो ते प्रांताचं एक मॉडेल बनवायचं आणि त्याला मग बारुदी ओढून सांगायचं की हा प्रांत आज आपल्या आखातीमध्ये आहे. हे सांगण्याची एक थोडीशी मायथॉलॉजिकल स्टोरी पण आम्ही काही इतिहास तज्ञांच्या याच्यातून ऐकलेले आहे. त्याच्यामुळे आपण दिवाळीमध्ये लहान मुलांकडून किल्ले बनवतो. म्हणजे किल्ल्यांच्या निर्मितीमागे शिवकाळाचा संदर्भ आहे. हो, नक्की, बिलकुल, 100%. मग या किल्ल्यांचं आताच्या काळात काय महत्त्व आहे? कारण ही तर म्हणजे जुनी ऐतिहासिक घटना. काय असतं की आपण एखाद्या गोष्टीकडे चिकित्सक प्रवृत्तीने बघतो. आपण किल्ल्याकडे बघितलं तर आपल्याला किल्ला साधा दिसतो. म्हणजे हा किल्ला हा शब्द फारसी, तर त्याला दुर्ग म्हणता येईल, सार म्हणता येईल किंवा गडकोट म्हणता येईल, कोट म्हणता येईल, अशी अनेक नावं आहेत. आणि पुरातन ग्रंथामध्ये महाभारतापासून, रामायणापासून या दुर्गाची एक परंपरा आलेली आहे. ती परंपरा आपण जोपासत आलो. आधी कुठे राहायचे कोणी? तर किल्ल्याच्या सहवासात. हडप्पा मोहेंजोदारोचं पण आपण उदाहरण घेतलं की ती सहवास, सिटी निवास कशी होती, त्यांची व्यवस्था कशी होती. त्यानंतर आपण येतो कौटिल्यशास्त्रामध्ये, प्रणाली पर्वत ग्रंथामध्ये, त्याच्यानंतर समरांगण सूत्रामध्ये, अशा अनेक पौराणिक किंवा आधी जी काही ग्रंथसंपदा होती त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑफ तुमची जी नेचर होतं हे होतं किल्ला. आणि आजच्या जगामध्ये आजचं जर बघितलं तर आज सगळ्या गोष्टी ज्याला उत्तर सापडत नाही ते इतिहास. तर आज आपण बघितलं असेल की अनेक अशा हिडन गोष्टी आहेत या किल्ल्याच्याच जमतीमध्ये की तुम्हाला त्याचे उत्तर सापडत नाही. मी आता उदाहरण सांगायला झालं किल्ल्याकडे येतो. आपण जर भारतात बघितलं तर ती 3,500च्या वरती किल्ले आहेत, 6,000च्या वरती. त्यापैकी 3,500 किल्ले सध्या शाबूत आहेत. त्यापैकी 2700च्या जवळपास किल्ले आहेत ते चांगले शाबूत आहे. तर एक मोठी फायनान्शियल इंडस्ट्री या किल्ल्यामधून आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यातल्या त्यात एज्युकेशन सिस्टीममध्ये माझा अभ्यास आज जवळपास 150 सब्जेक्ट त्या किल्ल्याशी निगडीत आहेत. वस्त्रसंपदा, धनसंपदा, वृक्षसंपदा, मग युद्ध संपदा, आणि प्रत्येक कालीन याची जी बनवलेली आहेत ती काही ना काहीतरी डेव्हलपमेंट झालेलं आहे. म्हणजे चेंज ऑफ डेव्हलपमेंट जसे आपल्या घरात होतो असेच चेंजेस त्या किल्ल्यांमध्ये झालेले आहेत. दरवाजे कसे आहेत, भिंती कशा आहेत, त्यांचे टाईप्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये यूज काय केले गेले आहेत, जलदुर्ग वेगळ्या प्रकारचे आहेत.
या सगळ्या गोष्टींचा विचार करता येतो. आणि आज आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स म्हणता येईल, मॅथमॅटिक्स, आज आपण रिमोटने TV चालू करतो. पण त्या काळात आपण अनेक मंदिरं, अनेक स्थापत्य बघितले. एंडॉलॉजी म्हणजे मूर्तीशास्त्रात बघितलं की बारीकशा कानातून सुई निघत आहे. तर हे सगळं त्या किल्ल्याच्या संदर्भात येतं. म्हणजे किल्ल्यांची बांधणी करताना एक शास्त्रीय दृष्टिकोन आवश्यक असतो, त्याचा स्थापत्यविषयक दृष्टिकोन आवश्यक आहे. बिलकुल 100%. मग मातीचे किल्ले रचताना सुद्धा असा काही शास्त्रीय दृष्टिकोन असतो का? हो. आता कसं केलं आहे की आम्ही या किल्ल्यांच्या छोट्या रिप्लिकाज बनवतो. आता नेमकं आम्हाला अनेक लोक विचारतात की तुम्ही हे का बनवता. आम्ही त्यांना म्हणतो की ही आमची धनसंपदा आहे. आम्ही या धनसंपदा आमच्या लहान मुलांना दाखवण्याचा आपला प्रयत्न असतो. आमचे आईवडील ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्यांना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो की हा रिप्लिका बनवणार रायगड आहे, राजगड आहे, शिवनेरी आहे, पन्हाळा आहे, इथे बनवून हे वैभव दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि तिसरा एक घटक असतो की तो फायनान्शियली विकर असतो. तिथं किल्ल्यावर जाऊ शकणार नाही. आज आपल्याला नोकरी लागली, आपण काम केलं, आपण यांच्या सगळ्यात जाणार, पण हा जो विकर सेक्शन हा कुठे बघणार. मग तुम्ही तिथे जाऊ शकत नाही तर आमच्यासोबत इथे या, आनंद घ्या. मग त्याच्यातून एक आगळा वेगळा प्रसार जातोय आणि किल्ले हे रुजतात आहे. लोकांना कळतं की आपण सिंपल एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिरेखा आपल्याला रीड करायची असेल तर आपण सगळ्यात पहिले त्याचं रेखाटन करतो. मिलिटरी सिस्टम्समध्ये गेलं तर सँड मॉडेल्स बनवतात. सँड अँड मॉडेल्सवरून त्या सगळ्या परिसराचा त्यांचा अभ्यास होतो. तसेच या किल्ल्याने केलं त्या किल्ल्यावरती कशी व्यवस्था आहे, काय व्यवस्था आहे, ही व्यवस्था आपल्याला या रिप्लिकांतून जाणून घेण्यामध्ये की याचे कडे कसे होते, रस्ता कसा होता, बुरुज कसे होते, याच्यात काय घडलं, हे सगळे रिप्लिका बनवताना जाणून घेता येतं आपल्याला. म्हणून आम्ही आपल्या शाळेतकरी मुलांना किंवा बाकीच्या जनरल कुठल्या जिथे कुठे आपल्याला करता आले त्या ठिकाणी एक किल्ल्यांचे मॉडेल्स बनवायचा आपल्याला प्रयत्न असतो. आणि छोट्या 1-2 फुटापासून तुम्ही वाटेल तेवढ्या मोठ्यापर्यंत तुम्ही बनवू शकता. सर, आताच आपण सांगितलं की किल्ला कसा बांधायला हवा, पण बालगोपालांना मात्र शास्त्रीय माहिती फारशी नसते किल्ला बांधण्याची, तर त्यांनी किल्ला उभारताना काय काळजी घ्यायला हवी? मी नेमकं तुम्ही सांगितलं की दुर्ग प्रतिष्ठान ही माझी संस्था जी आहे, आमची पूर्ण संस्था किल्ले बांधणीसाठीच आम्ही काम करत असतो. त्याचं ब्रीदवाक्यच ते आहे, शिवबा कशास्तव जगले स्मरूया, चला शिवस्वरूप दुर्गावर जाऊया. लहान मुलांना कचरा, काडी, वेस्ट मटेरियल, वेस्ट इज बेस्ट अँड बेस्ट इज माय फ्रेंड या तत्वाखाली आम्ही अनेकांना म्हणतो की किल्ले साध्या आम्ही दोऱ्याचे मिंडल असतो, त्याला कलर करतो, 2 वॉशर लावतो 2 रुपयाचे आणि त्याची तोप बनवतो. आज आधुनिक काळात आलं तर त्यात एक LED बल्ब लावा, ते फ्लिकर करत राहते. तर हे एक छोटंसं उदाहरण झालं. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा यूज करून आपण या किल्ल्याची बांधणी करू शकतो. आजकाल थोडंसं कसं झालं की आधुनिक जगामध्ये मातीमध्ये लोक हात टाकत नाही, काळ्या मातीमध्ये जे काय असेल शेणामध्ये हात टाकत नाही, पण त्याची युजफुलनेस काय आहे हे समाजाला कळावं. आणि हे किल्ले बांधत असताना बेसिकली वारसास्थळांचं जपवणूक करावं. म्हणजे हेरिटेज प्रॉपर्टी, पण कुठे गेलं की हेरिटेज दिसतं आपल्याला. किल्ले म्हटलं की हेरिटेज असतात. तर या हेरिटेज प्रॉपर्टीचं लक्षण राहावं आणि या रक्षणामध्ये त्या मुलाला आपला इतिहास कळावा, हा सगळ्यात मोठा उद्देश आहे. आणि हे उद्देश करताना दुर्ग प्रतिष्ठानची टीम आहेत. जिथे वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल, आम्ही आज किल्ले साकारतो आणि या किल्ल्यामधूनच हा संरक्षण करण्याचा किंवा किल्ल्यांना संवर्धन करण्याचा एक मेसेज आम्ही समाजापर्यंत पोहोचवतो. तुम्ही आता सांगितलं की किल्ले कशा पद्धतीने म्हणजे बांधले जातात आणि यामधून त्या मुलांच्या कृतिशीलतेला नक्कीच चालना मिळते, त्याच्या बुद्धिमत्तेलाही सुद्धा चालना मिळते. पुढच्या पिढीचा विचार करता किंवा भविष्यकाळाचा विचार करता अशा उपक्रमांचं काय महत्त्व आहे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे की आपण आज कुठेही गेलं म्हणजे जगाचा इतिहास जर लिहिला आपण तर शिवाजी महाराजांचं नाव पहिल्या 5मध्ये किंवा पहिल्यामध्ये असेल. आणि त्यांची महती गात असताना त्यांचे किल्ले त्यांनी बांधणी काय केली, त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही का म्हटलं, त्यांच्या किल्ल्यांमध्ये काय होतं, त्यांची दूरदृष्टी काय होती, याचे सगळे उदाहरणं तुम्हाला त्या किल्ल्यांमध्ये मिळतात. एक उदाहरण सांगतो. रायगड किल्ल्यावरती बोरूंची झाडं आहेत आणि बिब्याची झाडं आहेत. आता याचं काय तर एक नवीन याच्यामध्ये सांगितलं की बा तुम्ही ज्याची विस्कॉसिटी जास्त असते, केमिकल इंजिनिअरिंगचा प्रयोग आहे, ज्याची विस्कॉसिटी जास्त असते त्याचं तेल जास्त वेळ जातं आणि कमी लागतं. आणि बोरूची झाडं ही लिखाणाची, मग त्या काय तर पेनही नव्हतं आणि लाईटही नव्हते. मग रात्रीच्या वेळेस काय तर हे बिब्यांचं तेल त्या मशालीमध्ये यूज करायचं आणि हे बोरू जी होती ही लिहिण्यासाठी. तर दूरदृष्टीने काय आपल्या बाजूला काही भूगडेपो तर नव्हता, मग त्यांनी रायगडवर जिथे आपली राजधानी होती तिथे त्यांनी हे सगळं पेरून घेतलेलं होतं. आजही त्याचं आपण संवर्धन करत आहे. आपली समित्या ज्या जिथे जिथे काम करतात त्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला याच्यातून संवर्धन करता येतात. त्याच्यामध्ये खूप दूरदृष्टीचा विचार त्या काळात शिवाजी महाराजांनी केलेला होता. बिलकुल बिलकुल तेच मेसेज आपण आज देण्याकरतो. किल्ले करण्याचं मागचा दृष्टिकोन काय आहे की हे जे विचार आहेत हे त्यांना द्यायचे. सर, नागपूर शहरासाठी या मातीच्या किल्ले स्पर्धांचं उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. त्याबद्दल आपण आमच्या श्रोत्यांना माहिती द्या. अनेक वर्ष नागपुरात अनेक लोकांनी किल्ल्याच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. एक शिववैभव किल्ल्याची स्पर्धा जी होती ती पण नागपूरमध्ये बऱ्याच वर्षापासून घेत आहेत, 30-35 वर्षापासून. आणि मला सांगावंसं वाटतं की गेले 96 पासून साधारणतः मी या किल्ल्याच्या विश्वात काम करतोय.
कालांतराने हे दुर्ग प्रतिष्ठान नावाचं अस्त्र आमच्या हातात आलं, पण अगोदर आम्ही तेच किल्ले बनवायचे किल्ल्यामध्येच. आणि गेल्या 2010 नंतर आम्ही सातत्याने किल्ले आयोजनाच्या बाबतीत दुर्ग प्रतिष्ठान अग्रेसर राहिलेला आहे. कोणाला मदत करून आम्ही नियोजनामध्ये खालीचा वाटाने मुख्य वाटा आम्ही निभावलेला आहे. आज गडकरी साहेबांना जी विनंती केली होती आम्ही की आपण या खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये किल्ल्यांच्या स्पर्धेला सहभागी करून घ्या, तर आम्हाला आनंद वाटतो की किल्ला महोत्सव या शिववैभव किल्ला महोत्सवाला त्यांनी त्यांच्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सामील करून घेतलं आणि भरघोस बक्षिसं दिलेली आहेत. आज आपण या सेवा सदन शाळेच्या परिसरात बघाल. अजून एक सांगावंसं वाटतं की आनंदाची गोष्ट, आपण महाराष्ट्रातले 11 गडकिल्ले आणि एक जिंजी म्हणजे तमिळनाडूमध्ये असलेला जिंजी किल्ला, महाराजांची तिसरी राजधानी. पहिली राजधानी राजगड, दुसरी रायगड, तिसरी सातारा आणि चौथी जिंजी, अशी 4 राजधान्या होत्या. त्याच्यापैकी 3 राजधानी आणि महाराष्ट्रातले 11 किल्ले हे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून युनेस्कोनी त्याला 1 वर्षासाठी मान्यता दिलेली आहे. मागील वर्षी म्हणजे मी मागच्या टर्ममध्ये गडसंवर्धन समितीवरती महाराष्ट्र शासनाच्या होतो. आमच्या समितीने ती शिफारस केली होती आणि आनंद हा वाटतो की वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आपल्या महाराष्ट्राचे गडकिल्ले सामील होतात आणि हा प्रवास संपूर्ण भारतात गडकिल्ल्यांमधून व्हावा ही आमची इच्छा. म्हणजे गडकिल्ले ही याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यामध्ये महाराजांचा हा गनिमी कावा जो टॅक्टिक्स दिलेला आहे त्याच्यावरती प्रेझेंटेशन केलं आहे. आनंदाची बाब आहे की आपल्या नेव्हीवरती शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रा तिथे अंकित आहेत. युनेस्कोनं गडकिल्ल्यांना मान्यता देणं ही निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. सर, या किल्ले स्पर्धांना आपल्या नागपूर शहरात कसा प्रतिसाद मिळाला? नक्कीच पहिल्यांदाच आम्हाला असं वाटलं की आम्ही आतापर्यंत किल्ले बनवायचं, पण एक प्रतिसाद जो होता तो सौम्य राहायचा. पण यात असा राहा की जवळपास 150च्या वरती किल्ले बनलेले आहेत. आणि खास विशेष सांगायचं म्हटलं तर जवळपास 50 शाळांनी याच्यात सहभाग नोंदवला आहे. आणि अजून गंमत म्हणजे हे जे शिवकालीन किल्ले हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुर्ग प्रतिष्ठान ही जी संस्था ही जशी किल्ले बनवा इतिहास जगवा या थीमवरती काम करते, तशी आम्ही अनेक शाळांमध्ये जाऊन त्यांचे वर्कशॉप्स घेतलेले आहेत आणि त्या वर्कशॉपमधून त्यांना किल्ले कसे बनवायचे हे शिकवलेले आहेत. आणि या अनुषंगाने आज सेवा सदन शाळेमध्ये हे 11 किल्ले आणि एक काल्पनिक किल्ला असे 12 किल्ले बनलेले आहेत. आणि नागपूरमध्ये महाराष्ट्रातले जवळपास 70 ते 80 शिवकिल्ले बनलेले आहेत. मी नागपूरकरांना पण एक विनंती करील की आपण या गडकिल्ल्यांचा, आपण तिथे जाऊ शकत नाही तर आपल्या लहान लहान मुलांना या गडकिल्ल्यांचा स्वाद दाखवावा. म्हणजे आपण चेहऱ्याने बघून, डोळ्यांनी बघून आपण ह्या किल्ला कसा आहे हे आपण जाण करू शकतो. फार मोठे मोठे म्हणजे मोठा किल्ला 25 फुटाचा किल्ला बनलेला आहे आणि लहानात लहान 2 फुटाचा. तर अशी या सगळ्या गडकिल्ल्यांचा नागपूरकरांनी आस्वाद घ्यावा, बघावं. येणाऱ्या जनरेशनला आपले किल्ले, आपला इतिहास, आपले महाराज कसे होते हे बघण्याची संधी श्री नितीनजी गडकरी यांनी उपलब्ध करून दिली आहे. नागपूरकरांनी किल्ले बघावे आणि हे बघून गेलं तर ओरिजिनल किल्ल्यावर जावं, जेणेकरून पर्यटन वाढेल, आपलं रोजगार निर्मिती वाढेल आणि ते जे किल्ले आहेत त्याचं संवर्धन करायसाठी आपला खारीचा वाटा देता येईल. आणि एकच शेवटची विनंती राहील की ऑल इंडिया रेडिओ जे आहेत त्यांनी या माध्यमातून दर महिन्याला एखाद्या किल्ल्याची माहिती आम्हाला देण्यास बोलवलं तर आम्ही तुम्हाला माहिती देण्यास राहू. विदर्भात पण जवळपास 60 गडकिल्ले आहेत, महाराष्ट्रात जवळपास 600 वरती गडकिल्ले आहेत. या गडकिल्ले वाचतो आपण जरूर, पण त्याच्यातल्या खुबिया काय आहे, कसं काय, नियोजन काय होतं, याच्यामध्ये काय होतं हे आपल्याला माहीत होत नाही. भारतात चांदणीच्या आकाराचा किल्ला आहे, भारतामध्ये गोल किल्ला आहे, भारतामध्ये अंडाकृती किल्ला आहे, भारतामध्ये चौकोनी किल्ला आहे, भारतामध्ये 14 मजली किल्ला आहे, भारतामध्ये 32 किलोमीटरची बाउंड्री वॉल असलेला किल्ला आहे. महाराष्ट्रातच असे याच्यात काही किल्ले आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात उंच किल्ला आहे सालेर. महाराष्ट्रामध्ये एक नळदुर्ग म्हणून किल्ला आहे, त्याच्यात एकच पाणी आहे, 2 रंगांनी दिसते, हिरवं आणि निळं. असे अनेक वेगवेगळे प्रकार असलेले किल्ले आपल्या महाराष्ट्रात, भारतात अवेलेबल आहेत. आणि त्याबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याची गरज आहे. त्याच्याबद्दल लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची गरज आहे. ते काम आम्ही करतोय खारीचा वाटा घेऊन. पण आम्हाला असं जे बाकीचं जे मीडिया म्हणतो त्यांनी जर साथ राहिली तर त्याचं आपल्याला खूप चांगलं दर्शन मिळेल आणि येणाऱ्या काळात किल्ल्यांबद्दलची जागृती होईल, चांगलं त्याचं प्रिझर्वेशन, कन्झर्वेशन होईल एवढंच वाटतं आपल्याला. नक्कीच आपल्या संस्थेचं काम खरोखरच खूप कौतुकास्पद आहे आणि गतकालीन शिववैभवाची साक्ष पुन्हा एकदा आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे. आज आपण नागपूर आकाशवाणीशी संवाद साधलात आणि दिवाळीतील मातीचे किल्ले, इतिहास आणि महत्त्व याबद्दल आमच्या श्रोत्यांना विस्तृत माहिती दिलीत. त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्याही वतीनं आपले हार्दिक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय.